नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। नागपुरातल्या अधिवेशनामध्ये जितकी चर्चा सध्या मुद्द्यांची आहे तितकीच चर्चा आहे ती गाठी भेटींची। नागपुरातल्या या गाठी भेटींच्यामुळे थंड राजकीय वातावरणात काहीशी उत्सुकता निर्माण झाली आहे। यातली एक महत्त्वाची गाठभेट झाली ती शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील आणि अजित पवार यांची। रोहित पाटील अजित पवारांच्या भेटीला पोहोचले, त्यामुळे स्वाभाविकच भुवया उंचावल्या। एका बाजूला रोहित पाटील भेटत होते तर दुसऱ्या बाजूला सलील देशमुख यांनीही अजित पवारांची भेट घेतली। सलील देशमुख हे शरद पवारांचे समर्थक आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव आहेत। अजित पवारांच्या भेटीला शरद पवारांचे असे समर्थक पोहोचतात आणि त्यांच्याबरोबर दीर्घकाळ बंद दरवाजा आड चर्चाही होते। यामुळे स्वाभाविकरित्या नागपूरच्या राजकारणात काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होतो। शरद पवारांच्या गटाने लगेचच आपली सफाई सादर केली आणि अशा भेटी म्हणजे मतदारसंघातल्या कामासाठी असतात असं सांगितलं। बरेचसे आमदार काय, काल दादांना मी सुद्धा भेटलो। आता ते सत्तेत आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या हातामध्ये ताकद आहे आणि समजा असे काही विषय जे राजकीय नसतात पण विकासाचे असतात ते जर मार्गी लावायचे असते तर सत्तेत असलेल्या लोकांना आपल्याला भेटावं लागतं। आता काल देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटलो। उद्या जाऊन अपॉइंटमेंट मिळणार नाही, पण जर मोदी साहेबांनी वेळ दिली तर त्यांच्या इकडे जाऊन माझ्या मतदारसंघातले नाही तर महाराष्ट्राच्या हिताचे काही विषय आम्ही मांडू शकतो। कारण का ते पद मिळाल्यानंतर ते पद महाराष्ट्राचं असतं। राजकारण करू नये अशी अपेक्षा आहे। दुर्दैव असं आज राजकारण केलं जातं। एका बाजूला अजित पवारांच्या या भेटीगाठी चर्चेत तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या दालनामध्ये आदित्य ठाकरे पोहोचले। उद्धव गटाचे आमदार असलेले आदित्य ठाकरे एका आठवड्यात दुसऱ्यांदा फडणवीसांना भेटायला पोहोचले। त्याचं कारण काय होतं ते त्यांच्याकडूनच ऐका। संजय राऊत साहेबांची घराची रेकी झाली। तिथे स्वतः सुनील राऊतजी असतील किंवा संजय राऊत साहेब असतील, एक आमदार आहेत, एक खासदार आहेत, त्यांच्या घराची रेकी होणं। काही दोन बाईकवर की एक बाईकवर दोन लोक आले होते, मास्क वगैरे घालून होते। ती नंबर प्लेट अजूनही सापडते, ती अजूनही ब्लर दिसते। आणि तसंच माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीच्या घराची देखील रेकी झालेली आहे। गेल्या 6-7 महिन्यात ज्या घडामोडी आपल्या राज्यात झाल्या आहेत, क्राईम म्हणजे कायदा सुव्यवस्था, जी परिस्थिती आपण आपल्या राज्यात पाहत आहोत, कुठेही काही घटना घडू नये म्हणून आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची आम्ही भेट घेतली। फडणवीसांना भेटून आदित्य ठाकरे यांनी विनंती केली की संजय राऊत यांची सुरक्षा वाढवली पाहिजे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांच्या मुंबईतल्या भांडूप उपनगरातल्या मैत्री नावाच्या बंगल्याची टेहाळणी करण्यात आली आणि ही संपूर्ण घटना उघडकीस आली ती काही पत्रकारांमुळे। हे विशेष सकाळी एक 9:13 वाजता एक बाईक आमच्या घरासमोर आली। बाईकचा नंबर दिसत नाही आहे, पण ती बाईक UP बिहारची असावी। बाईकवर दोघेजण बसले होते, संपूर्ण हेल्मेट पॅक होतं, जॅकेट बिकेट घातलं होतं। गाडी आली, उभी राहिली आणि आपल्या चॅनलची काही लोक आपल्या घरी होती, त्यांचं लक्ष तिथे गेलं। त्यांनी रेकॉर्डिंग करत होता एका मोबाईलवर आणि त्याच्या पोटावरती वरती 5 आणि खाली 5 असे 10 मोबाईल त्यांनी लावले होते। आत्ता 1.5-2 महिन्यापूर्वी बाबा सिद्दीकीचं प्रकरण झालेलं आहे आणि त्याच्यामध्येच हे आता रेखी चालू आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या प्रकारे संजय राऊत बोलत आहेत, ज्या प्रकारे आम्ही दोघं एकत्र जातो आणि त्यामुळे अत्यंत डेंजर आणि सिरियस गोष्ट आमच्यासाठी ती आहे। सुनील राऊत म्हणतात की संजय राऊत टीका करतात, ते टीका करत असल्याने त्यांच्या सुरक्षेची काळजी सगळ्यांना वाटते। संजय राऊतांचं हे प्रकरण एका बाजूला आहे, पण दुसऱ्या बाजूला लक्षात येणारी गाठभेट झाली काही दिवसांपूर्वी ती उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले। नागपुरातल्या अधिवेशनामध्ये 3 वर्षांनी फडणवीस आणि ठाकरे भेटत होते। उद्धव ठाकरे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन या भेटीला पोहोचले आणि विशेष म्हणजे या भेटीच्या दरम्यान सगळेजण हास्य विनोदात रमले होते।
मला एकूण महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे. ठीक आहे, आम्ही निवडणूक जिंकू शकतो नाही. या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे. त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले, काय जिंकले, हे जे काही अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार आहोत. फडणवीसांना भेटायला गेलेले उद्धव ठाकरे सोबत कुणाला घेऊन गेले होते तेही पहा. उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेले आमदार आहेत वरुण सरदेसाई, अंबादास दानवे, अनिल परब. त्याच्याच बरोबर सचिन अहिर, आदित्य ठाकरे आणि संजय पोतनीस. राजकारणात अशा गाठीभेटी होत राहतात असं म्हणत या गाठीभेटींना फार काही महत्त्व द्यायची गरज नाही असं महायुतीकडून सांगण्यात आलं. आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, तर मग उद्धव साहेबांनी फडणवीस साहेबांची भेट घेणं त्याच्यात वावगं नाही का? हा शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे, राष्ट्र आहे, त्याच्यामुळं तिथं त्यांनी भेटणं याच्यात काही वावगं नाही आहे. असं असलं तरी फडणवीस यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर भेटायला गेलेल्या उद्धव ठाकरेंना भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांनी चिमटा काढलाच. श्रीमान उद्धव ठाकरे एक कह रहे थे, या तो मैं रहूंगा या तो देवेंद्र रहेंगे और देवेंद्र जी को एक दिन समाप्त करके दिखाऊंगा. ऐसा सपना देखने वाले उद्धव ठाकरे जी का अहंकार पूरे भारत ने देखा कि कल चकनाचूर होते हुए देखा गया. अपने आप देवेंद्र जी के चौकट पर आए. विशेष मध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.